सार्थश्री ज्ञानेश्वरी मराठी अर्थवाचन अध्याय 3 कर्मयोग ज्ञानेश्वरी ओवी 63 पासून पुढे गीता श्लोक 23। कारण जर मी तंद्रा सोडलेला असा होऊन आळस सोडून कर्मामध्ये सदाचरणात कदाचित वागलो तर हे अर्जुना, मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरतील। ज्ञानेश्वरी परंतु त्या एका लोककल्याणाच्या उद्देशानेच एखाद्या सकाम पुरुषाने जसे धर्माचरण करावे तसाच मी स्वधर्माचे आचरण करतो। कारण सर्व प्राणी आमच्यावर अवलंबून आहेत, तेव्हा त्यांनी कर्मभ्रष्ट होऊ नये। गीता श्लोक 24। मी कर्म सदाचरण जर न करीन तर हे सर्व लोक नाश पावतील व मी वर्णसंकराचा करता वर्णसंकराचे निमित्त होईन व त्यामुळे या सर्व लोकांना मी मारीन, त्यांचा जणू काय घातच करीन। ज्ञानेश्वरी आम्ही निष्काम होऊन आत्मानंदामध्येच राहिलो आणि धर्माचरण केले नाही तर प्रजेचा तरुणोपाय कसा होईल। वास्तविक संप्रदाय असा की लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहून धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे। ही जी लोकांची राहाटी आहे ती आम्ही धर्माचरण न केले तर बिघडून जाईल। म्हणून जो समर्थ व सर्वज्ञान संपन्न असेल त्याने विशेषे करून कर्माचा त्याग कधीही करू नये। गीता श्लोक 25। हे अर्जुना, या कर्माचा मी करता आहे, मला याचे फळ अवश्य मिळेल अशा अभिमानाने कर्मामध्ये आसक्त झालेले अविद्वान आत्मज्ञान शून्य लोक जसे कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह लोकानुग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या विद्वानाने आसक्त न राहून मी याचा करता व भोगता असा अभिनिवेश न करता कर्म करावे। ज्ञानेश्वरी फळाची इच्छा करणारा पुरुष ज्याप्रमाणे कर्माचरण करतो त्याप्रमाणे ज्ञानावानेही कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे। कारण पार्था, पुढे होणाऱ्या लोकसमुदायाचे रक्षण करणे आवश्यक आहे। म्हणून थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या मार्गास लावावे, परंतु सामान्य जनाला आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत असे भासवू नये। गीता श्लोक 26। कर्म व त्याचे फल यात आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञांचा बुद्धिभेद करू नये, त्यांची कर्मावरील श्रद्धा ढवळू नये, तर विद्वानाने आत्मज्ञानी श्रेष्ठ पुरुषाने समाहितचित्त राहून कर्मानुष्ठान करीत त्यांच्याकडून सर्व कर्मे करवावी। ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्धी होण्यापूर्वी त्यांना नैष्कर्म्य ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये। कारण धनुर्धरा, जे मूल स्तनपान देखील मोठ्या अनायासे करते ते पक्वान्न कसे बरे खाणार। म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नयेत त्याप्रमाणे कर्माचरण करण्यासही जो अनधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी थट्टेत सुद्धा सांगू नये, त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे। सत्कर्मांचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनीही सत्कर्म आचरण करून दाखवावे। वर्णाश्रम धर्मरक्षणाकरता कर्ममार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही। बहुरूप्यांनी जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो, पण लोकांना दाखवण्याकरता ते तसेच वागतात। गीता श्लोक 27। ज्याचा आत्मा चित्त अहंकाराने शरीरालाच मी असे मानल्याने विमूढ विवेकहीन झाले आहे असा अज्ञ प्रकृतीच्या विकारांनी शरीर इंद्रियरूप परिणामांकडून सर्व प्रकारे केली जाणारी कर्मे मीच करतो असे मानतो। ज्ञानेश्वरी आता तीच कर्मे अज्ञानास कशी बाधक होतात असे म्हणशील तर अर्जुना, असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का सांग बरे। त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात
त्याचा करता मीच आहे असे अज्ञ मनुष्य भ्रमाने म्हणतो. अशा रीतीने 3.5 हात देहाचाच अभिमान धारण करणाऱ्या पुरुषाला हा नैष्कर्म्य स्थितीचा परमार्थ प्रकट करू नये, कारण त्याला अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही आणि तो कर्मापासूनही भ्रष्ट होईल. असो अर्जुना, हे राहू दे. प्रस्तुत तुझे हित कशात आहे ते तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. गीता श्लोक 28. पण याच्या उलट हे महापराक्रमी अर्जुना, गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा इंद्रियात्मक गुण विषयात्मक गुणांमध्ये प्रवृत्त होतात असे मानून आसक्त होत नाही. ज्ञानेश्वरी. ज्यामुळे सर्व कर्म उत्पन्न होते तो देहाभिमान तत्वज्ञानांचे ठिकाणी मुळीच नसतो. ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून व गुणकर्मातील होऊन देहात फक्त साक्षीत्वाने वागतात. म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडतो पण जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते जरी देह धारण करतात तरी देहकर्मांनी बद्ध होत नाहीत. जय जय रामकृष्ण हरी. क्रमशः